की आपल्याकडे आज बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्पीकर आहेत आणि हे स्पीकर म्हणजे दुसरे तिसरे कुणीही नसून आपले डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सर आहेत. डॉक्टर दीक्षित सरांची ओळख खरं तर जगाला करून द्यायची. मी जगाला हा शब्द वापरला कारण खरंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे. 33 वर्षांपासून सर शासकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचं काम करतायत. प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन या विषयात एमडीच्या विद्यार्थ्यांना ते शिकवतात. सध्या ते बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आहेत. शिक्षण एमडी पीजीडीएच पीजीडीएचआरएम या मुद्दाम स्लाइड्स केल्या कारण हे तुमच्या मनावर ठसावं की त्यांचं कार्य काय आहे, त्यांच्या अचीवमेंट्स काय काय आहेत. आरोग्य शिक्षणातील भरीव कामासाठी त्यांना 3 राष्ट्रीय आणि 5 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. आरोग्य विद्यापीठाने 2015-16 सालचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन त्यांना गौरवलंय. विद्यार्थ्यांना शिकवतात असं नाही तर जनसामान्यपर्यंत शिकवत पोचण्याची त्यांची जी हातोटी आहे ना ती केवळ अतुलनीय आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 2, परिचर्या विद्यार्थ्यांसाठी 1 तर सर्वसामान्यांसाठी त्यांनी 20 पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचे असंख्य व्हिडिओज म्हणजे असंख्य हा शब्द आहे की युट्यूबवर आहेत. ते स्वेच्छा रक्तदानाच्या चळवळीत कार्य करत असून 50हून अधिक वेळा स्वतः त्यांनी रक्तदान केलंय. WHO, युनिसेफ अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी सल्लागार म्हणून त्यांनी काम केलंय. डॉक्टर श्रीकांत जिचकर सरांच्या प्रेरणेतून स्थूलत्व आणि मधुमेह मुक्त विश्व अभियान त्यांनी सुरू केलंय आणि व्हॉट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून या अभियानाशी 41 देशांमधले लाखो लोक प्रत्यक्ष जोडले गेले आहेत. दीक्षित सर आणि त्यांच्या सहकार्यांनी या विषयावर 500हून अधिक व्याख्यानं दिली आहेत. सरांची या विषयावरची मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी भाषेतली व्याख्यानं युट्यूबवर आहेत. मी म्हंटल तुम्हाला तसं लाखो व्ह्युअर्स त्याला आहेत. महाराष्ट्र सरकारने स्थूलत्वाशी लढा या अभियानासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून 2018 मध्ये त्यांची नियुक्ती केली आहे. जगातून मधुमेह हद्दपार व्हावा हे स्वप्न साकार करायला त्यांनी डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सलिस्ट स्वयंसेवी संस्था स्थापन केली असून ते त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया कॅम्पेन अंतर्गत पंतप्रधान कार्यालयाचे कर्मचारी, विशेष सुरक्षा दलाचे कमांडो, त्यांचे नातेवाईक आणि खासदार यांच्यासाठी व्याख्यानं द्यायला मोदीजींनी त्यांना डिसेंबर 19 मध्ये आमंत्रित केलं होतं. 16 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या दिवसात 22 दिवसात त्यांनी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र आणि तेलंगणा या 5 राज्यात 25 शहरांमध्ये दीक्षित जीवनशैली बदलातून वेट लॉस आणि मधुमेह मुक्ती या विषयावर 40 व्याख्यानं दिली आणि अमेरिकेच्या वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी त्यांना वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून मान्यता दिली आहे. दीक्षित सरांच्या बरोबर मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते की 1 महिना जवळपास ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या योग शिक्षिका विद्याताई कुंटे आणि त्यांची लेक नेहा कुंटे यांनी ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण ऑस्ट्रेलियाच्या 5 मोठ्या शहरांमध्ये काही व्याख्यानांचं आयोजन केलं होतं अख्खा महिना. आणि दीक्षित सरांच्या जोडीला योगावर व्याख्यान देण्यासाठी मी श्री आणि सौ दीक्षितांबरोबर एकत्र होतो आम्ही. आणि मी खरंच सांगते एक व्यक्ती म्हणून पण हे दाम्पत्य हे किती चांगले आहेत आणि किती मोठे आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय. त्यामुळे सरांचं प्रत्येक वाक्य तुम्ही कानात साठवा आणि त्या दृष्टीने फॉलो करायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला ब्लाइंड प्रॉमिस देऊ शकते की परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. पीसीओडी आणि मधुमेह आणि स्थूलता नियंत्रण या व्याख्यानाचा काय परस्पराशी संबंध हा विचार तुम्हाला मनात येणं स्वाभाविक आहे. पण लक्षात घ्या 38 ते 40% पीसीओडी मुलींच्या मध्ये स्थूलता असोसिएटेड असते आणि त्याचं मुख्य कारण जे आहे इन्सुलिन रेझिस्टन्स त्याचा आणि सरांच्या व्याख्यानाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. त्यामुळे
पीसीओडी मुळे ओबेसिटी येते का ओबेसिटीमुळे पीसीओडी होतंय हे म्हणतात तसं हा जो अनन्य संबंध आहे परस्परांचा तो समजून घेण्यासाठी सुद्धा हे लेक्चर तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना अत्यंत फायद्याचं ठरेल यात शंका नाही. मी दीक्षित सरांना पुन्हा एकदा आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केल्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि त्यांना आपलं व्याख्यान सुरू करायची नम्र विनंती करते. हरिओम. धन्यवाद डॉक्टर नातू मॅडम. आणि तुम्ही जेवढं कौतुक केलं त्याला पात्र ठरण्याचा प्रयत्न भविष्यात देखील करत राहायला हवा असं मला वाटतं. ऑस्ट्रेलियामध्ये खूप छान आम्ही जवळपास 3 आठवड्यापेक्षा जास्त काळ एकत्र घालवला आणि व्याख्यानं दिली. आणि त्यामुळे पहिली गोष्ट जी माझ्या मनावर ठसली नातू मॅडमची, की त्या जेव्हा ते सुरुवात करायच्या व्याख्यानाला तेव्हा योगा म्हणू नका, योग म्हणा असं त्या सांगायच्या. आणि ते देखील मी देखील आता जिथे कुठे योग या विषयावर किंवा योग संदर्भात मला काही बोलायचं असतं तेव्हा योगा हा शब्द प्रकर्षाने मी टाळत असतो. तर नातू मॅडममुळे हा फरक आणि ही महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली. त्याबद्दल त्यांचे आभार. आपल्या सगळ्या योग साधकांचं आधी पहिल्यापासून मी मनापासून अभिनंदन करतो, की तुम्ही एका चांगल्या जीवनशैलीचा अंगीकार करत आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होणार आहे आणि होतही असेल. कारण योग ही अशी गोष्ट आहे, की म्हणजे मी काही योगाचा फार मोठा अभ्यासक आहे अशातला भाग नाही. परंतु योग करणारे, योगासनं करणारे अनेक लोकं माझ्या परिचयाचे आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये घडलेले सकारात्मक बदल मी बघितलेले आहेत. तर तुम्हालाही नक्कीच त्याचा फायदा होत असणार. फ्लेक्सिबिलिटी, एन्ड्युरन्स अशा अनेक गोष्टी, मानसिक शांती ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळू शकतात. आजचा जो विषय आहे, तो दीक्षित जीवनशैलीच्या माध्यमातून आपल्याला वजन कसं कमी करता येईल, आपला डायबिटीज कसा रिव्हर्ट करता येईल आणि पीसीओडीची समस्या जी आहे, त्याच्यावर कशी मात करता येईल, या विषयावर मी आपल्याला माहिती देणार आहे. मला वाटतं माझा चेहरा सगळ्यांना दिसत असेल असा माझा अंदाज आहे. काही लोकांनी मध्ये मेसेज केलेले दिसतायत, की दिसत नाहीये. पण त्याचं उत्तर पण कोणीतरी दिलंय, की स्पॉटलाईट केलेलं आहे त्यामुळे दिसतायत असं म्हटलेलं आहे. अविनाश ओरपे म्हणतायत, की हो दिसतायत. चांगली गोष्ट आहे. तर सगळ्यांना दिसतंय असं गृहीत धरून मी पुढे सुरू करतोय. आता ही जी सगळी जीवनशैली आहे, या जीवनशैली मागचा जो सिद्धांत आहे, तो आधी समजून घेऊ. तो सिद्धांत असा आहे, की आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक संप्रेरक आहे, हार्मोन आहे. आणि या इन्शुलिनची जर मात्रा वाढली म्हणजे प्रमाण वाढलं, तर आपण लठ्ठ होतो. आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर टाइप 2 डायबिटीज होतो. असा हा सिद्धांत आहे. आता हे जर सगळं इन्शुलिनवर अवलंबून आहे, तर आपल्याला हे लक्षात घेणं आवश्यक आहे, की इन्शुलिन निर्माण कुठे होतं? कशाप्रकारे होतं? तर आपल्या शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला एक ग्रंथी आहे, ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात. इंग्रजीत त्याला पॅन्क्रियास म्हणतात. याच्यातून इन्शुलिन तयार होतं आणि इन्शुलिन निर्मिती होण्याचे 2 मार्ग आपल्या शरीरामध्ये आहेत. एकाला आम्ही म्हणतो बेसलाईन सिक्रेशन. याचा अर्थ असा, की 24 तास आपल्या पॅन्क्रियासमधून थोडं-थोडं इन्शुलिन निर्माण होतं आणि हे जवळपास दिवसाला 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं. आता याचं वैशिष्ट्य असं आहे, की हे चालू करणं किंवा बंद करणं आपल्या हातात नाही. हे इन्व्हॉलंटरी आहे. याच्यावर आपलं कुठलं नियंत्रण नाही. त्यामुळे ते येत राहणार. इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे, की तुम्ही प्रत्येक वेळेला खाता, तेव्हा इन्शुलिन तयार होतं. अपेक्षा अशी असते, की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसभरात लागतं, त्याच्या 50% इन्शुलिन हे तुम्ही बेसलाईन पद्धतीने मिळवावं आणि 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. म्हणजे जर 18 ते 32 युनिट बेसलाईन असेल, तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. तर जे इन्शुलिन तुम्ही खाण्यामुळे तयार करता, त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे, की तुमचं प्रत्येकाचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे.
म्हणजे 4 लोकांना मी जर बोलवलं आणि एक सफरचंद खायला दिलं 100 ग्रॅमचं, तर एखादी व्यक्ती 5 युनिट तयार करेल, एखादी 10 करेल, एखादी 15 करेल, एखादी 20 करेल. म्हणजे प्रत्येकाचं हे इन्शुलिन निर्माण करण्याचं माप आहे, ते वेगवेगळं आहे. पण त्याच माणसाला एक सफरचंद द्यायच्या ऐवजी 1 पोळी दिली किंवा 2 गुलाबजाम दिले, तरी देखील तो जर 5 युनिट करत असेल, तर 5 युनिट करेल. म्हणजे एक माप इन्शुलिन तो तयार करतो दरवेळेला खाल्ल्यानंतर. हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, की कमी खा किंवा जास्त खा, जवळपास तेवढंच इन्शुलिन तयार होतं. म्हणजे एका गुलाबजामला 5 युनिट, 2 गुलाबजामला 10, 3ला 15 असं होत नाही. कमी खा किंवा जास्त खा, इन्शुलिन तेवढंच तयार होतं. आणि तिसरं वैशिष्ट्य असं आहे, की एकदा हे इन्शुलिन निर्माण झालं, की त्याचं परत तयार होण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं, ते गोळा करायला पेशींना वेळ लागतो. आणि हा वेळ जवळपास 55 मिनिटाचा आहे, की 55 मिनिटामध्ये ते एकदाच तयार होतं. 55 मिनिटापेक्षा जास्त वेळ गेला, तर ते दोनदा तयार होतं. म्हणजे दर 55 मिनिटाला एकदा या पद्धतीने तयार होतं. आता आपल्या हे लक्षात आलं, की इन्शुलिन निर्माण कसं होतं, की बेसलाईन सिक्रेशनला आपण काही करू शकत नाही. खाण्यामुळे जे तयार होतं, ते 18 ते 32 युनिट दिवसभरात तयार करावं अशी अपेक्षा असताना, त्याची 3 वैशिष्ट्य तुम्हाला सांगितली, की प्रत्येक वेळेला खाल्लं, की 1 माप इन्शुलिन तुम्ही टाकणार. कमी खा, जास्त खा तेवढंच टाकणार आणि एकदा इन्शुलिन तुमचं पडलं, की पुढचं माप पडायला 55 मिनिटाचा वेळ लागतो. आता हे इन्शुलिनचं काम काय लक्षात घ्या. इन्शुलिन हा एक कॉन्झर्व्हिंग हार्मोन आहे. म्हणजे हा संग्राहक संप्रेरक आहे. हा शरीरामध्ये ऊर्जा साठवतो. वेगवेगळ्या निर्मितीच्या प्रक्रियांमध्ये इन्शुलिनचं महत्त्वाचं काम आहे. आता तुम्ही जेव्हा अन्न खाता, तुम्हाला जरी वाटलं की आपण 20 पदार्थ खाल्ले, 25 पदार्थ खाल्ले, 40 पदार्थ खाल्ले. लग्नात कधी-कधी 100-125 पदार्थ असतात. पण तुम्ही कितीही खा आणि म्हणजे किती पदार्थ खा आणि किती प्रमाणात खा, शेवटी तुम्ही 3च गोष्टी खात असता. कर्बोदकं, प्रथिनं आणि स्निग्ध पदार्थ. म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे 3च गोष्टी तुम्ही खात असता. त्याचं प्रमाण वेगवेगळं असतं प्रत्येक पदार्थात. पण शेवटी प्रत्येक पदार्थ या 3च गोष्टींचा बनलेला असतो. आता हे पदार्थ जेव्हा तुम्ही खाता, त्याचं पचन होतं, तेव्हा कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. प्रथिनांचं रूपांतर अमायनो ॲसिडमध्ये होतं आणि चरबी किंवा स्निग्ध पदार्थांचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं. याला आम्ही डायजेशनचे एंड प्रॉडक्ट असं म्हणतो. हे शेवटचे पोषक घटक आहेत जे रक्तामध्ये शोषले जातात. आणि इन्शुलिन खाल्ल्यानंतर तयार होतं याचं कारण असं, की ते या पोषक घटकांचा वापर शरीरासाठी करणं हे इन्शुलिनचं काम आहे. आणि त्यामुळे ते खाल्ल्यानंतर तयार होतं. आता तुम्हाला असं वाटेल, की आता आपल्या शरीरामध्ये लाखो, करोडो पेशी आहेत आणि प्रत्येक पेशी म्हणजे एक वेगळं राज्य आहे आणि त्या प्रत्येक पेशीला जिवंत राहायला, काम करायला ऊर्जा लागते. आता ही जी ऊर्जा आहे, ही जर आपण सगळ्या पेशींची एकत्र केली, तर ती आपली ऊर्जेची गरज होते आणि आम्ही असं म्हणतो, की साधारणपणे आम्हाला 2000 कॅलरीज दिवसाला लागतात. आता शरीर ऊर्जा कशी मिळवतं? 2000 कॅलरीज ऊर्जा तुम्हाला दिवसाला मिळवायची आहे. कशी मिळते? तर आपल्याकडे जाळण्यासाठी 2 इंधनं अवेलेबल आहेत. आणि त्या इंधनांमध्ये एक प्राधान्यक्रम सुद्धा आहे, की आधी कुठलं वापरायचं, नंतर कुठलं वापरायचं. आणि त्याच्यामध्ये साधं लॉजिक आहे. जसं तुम्हाला मी अर्धा किलो फरसाण दिलं आणि अर्धा किलो पेढे दिले, तर तुम्हाला पेढे लवकर संपवावे लागतात, कारण ते जास्त साठवता येत नाहीत. 48 तासात ते खराब होतात. पण फरसाण मात्र 15 दिवस राहतो. त्यामुळे या 2 आपल्याकडे जे फ्युएल आहेत, एक आहे ग्लुकोज. तर 1 ग्रॅम जाळलं तुम्हाला 4 कॅलरी मिळतात. दुसरं आहे फॅटी ॲसिड किंवा चरबी. ते 1 ग्रॅम जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे विचार केला तर ग्लुकोजपेक्षा फॅटी ॲसिड जाळणं किंवा चरबी जाळणं हे जास्त सोयीचं आहे आणि सगळ्या पेशींना ते खूप आवडतं करायला. पण आता काय होतं, की ग्लुकोज साठवता येत नाही म्हणून ग्लुकोजचा वापर आधी करावा लागतो. जर ग्लुकोज असेल तर फॅटी ॲसिडला हात लागत नाही आणि म्हणून इन्शुलिनचं जे पहिलं काम असतं, की ते ग्लुकोजचा वापर आपल्या ऊर्जेसाठी करणं हे त्याचं काम आहे. आता तुम्हाला वाटेल, की आता आपण अन्न खाल्लं, आपल्या अन्नामध्ये ग्लुकोजही आलंय, फॅटी ॲसिड पण आलंय. आता काय व्हायला पाहिजे? कारण हे रक्त सगळ्या पेशींमध्ये जाणार, पेशीपर्यंत पोहोचणार कारण ते सर्क्युलेट होतं. तर रक्तातलं ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे, पेशींनी वापरलं पाहिजे असं तुम्हाला वाटेल. पण ते एवढं साधं सोपं नाही. तर यासाठी
की प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे. ज्याला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. याचा अर्थ असा, एक कुलूप आहे समजा पेशीवर आणि ते कुलूप उघडल्याशिवाय ग्लुकोज पेशीत जात नाही. तर इन्शुलिन ही ती किल्ली आहे, ज्या किल्लीने ते कुलूप उघडतं आणि ग्लुकोज पेशीत जाऊ शकतो. मग इन्शुलिनचं पहिलं काम लक्षात घ्या, की इन्शुलिन ही ती किल्ली आहे, जे रिसेप्टरचं कुलूप उघडणार आणि ग्लुकोजला पेशीमध्ये पोहोचवणार. मग आता इन्शुलिनने हे काम केलं, ग्लुकोज तिथे पोहोचवलं, पेशींची गरज भागली. पण तरी तुमच्या रक्तामध्ये आणखीन ग्लुकोज शिल्लक असते. कारण का? आपण जे दिवसभरात खातो ते कार्बोहायड्रेट खूप खातो. पोळी, भाकरी, भात, फळं, गोड, साबुदाणा, भगर. त्यामुळे पचन झाल्यानंतर रक्तामध्ये जणू ग्लुकोजचा महापूर आलेला असतो. मग आता ग्लुकोजची गरज पेशींची संपली, अजून ग्लुकोज शिल्लक आहे. मग काय करायचं? मग इन्शुलिनमुळे या अतिरिक्त ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये केलं जातं आणि तुमच्या लिव्हरमध्ये ते साठवलं जातं. आता लिव्हरमध्ये साठवायचं असल्यामुळे ते काही 5 किलो, 10 किलो साठवता येत नाही. त्याला एक मर्यादा आहे, की प्रौढ व्यक्ती जवळपास 100 ग्रॅम साठवू शकते. हे 100 ग्रॅम ग्लायकोजनपासून आपल्याला गरज पडेल तेव्हा 400 कॅलरी ऊर्जा मिळू शकते. ही निसर्गाने व्यवस्था केली आहे, की आपल्याला उपाशी राहायची वेळ आली, तर आपल्याला त्रास होऊ नये, आपल्याला त्याचा शरीरातल्या ऊर्जेचा स्त्रोत जो आहे त्याचा वापर करता येईल. त्यामुळे इन्शुलिनचे 2 कामं आपल्या लक्षात आली, की ग्लुकोजचं एकतर पेशींमध्ये पोहोचवणं, दुसरं म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणं आणि लिव्हरमध्ये साठवणं. तिसरं काम लक्षात घ्या, की हे झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल, तर इन्शुलिनमुळे या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिड किंवा चरबीमध्ये होतं आणि ते शरीरात साठवलं जातं. म्हणजे मी जो तुम्हाला सिद्धांत सांगितला, त्याच्या पहिल्या भागापाशी आपण आलात, की इन्शुलिनची लेव्हल वाढली, की आपण लठ्ठ होतो. आता इन्शुलिन रेझिस्टन्स कसा होतो, हे आपण बघूया. तर इन्शुलिन रेझिस्टन्स होण्याचं कारण असं, की आप यासाठी आपल्याला माणसाच्या उत्क्रांतीमध्ये जावं लागेल. म्हणजे माणूस जेव्हा या जगामध्ये आला, तेव्हा आपण काही घरात राहत नव्हतो, आपण जंगलात राहायचो आणि 6 लाख वर्ष आपण जंगलात काढली. गेली 10,000 वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर आहेत. त्यातली 5,000-6,000 वर्ष आम्हाला शेती करता येते. त्याच्यामुळे ही भाजी, भाकरी, भात ह्या गोष्टी फार नवीन आहेत. आपल्यावर संस्कार जे आहेत, ते जंगली प्राण्याचे आहेत. पण 6 लाख वर्ष आपण जंगलात राहिलो. मग जंगलात राहायचो तर काय खायचो आपण? जसं बाकीचे प्राणी खातात तसं आपण खात होतो. प्राण्याला मारायचं आणि खायचं, दुसरं आपल्याला काही येत नव्हतं. मग प्राण्याला मारायचं असेल तर पळावं लागतं. नुसतं पळून चालत नाही. त्याच्यापेक्षा जोरात पळावं लागेल. आणि एवढं पळून सुद्धा त्याला मारलं तर नशीब चांगलं पाहिजे. मागे एखादा वाघ, सिंह लागला असेल, तर ते सोडून द्यावं लागेल अर्ध्यावर. मग अशी जर खाण्यापिण्याची अवस्था असेल, तर सध्याच्या आपल्या आयुष्यामध्ये बेड टी, ब्रेकफास्ट, ब्रंच, लंच, सपर, डिनर, हाय टी, आईस्क्रीम, मसाला पान या गोष्टी असू शकतील का? शक्यच नव्हतं. खायलाच मिळायचं नाही. आज मिळालं तर पुढचं 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 25 दिवसांनी मिळायचं. कधी मिळतही नव्हतं. लोकं मरायचे न खाता. उपाशी राहून मरायचे खूप लोकं. त्यामुळे आपलं शरीर आणि आपल्या पेशी या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत. आणि म्हणून पेशींसाठी इन्शुलिन हा एक पावणा आहे. का बरं? कारण तो 15 दिवसांनी, 20 दिवसांनी जेव्हा खायची संधी मिळायची, तेव्हा इन्शुलिन तयार व्हायचं ना, खाल्ल्यावर. तो काही रोज येत नव्हता. त्यामुळे पेशींसाठी इन्शुलिन हा पावणा होता. आता पाहुण्यांनी पाहुण्यासारखं राहावं अशी आपली अपेक्षा आहे, की तुमच्याकडे कोणी ठाण्याला पाहुणा आला आणि 4 दिवस राहिला. तो म्हणाला, "मी 4 दिवस आलोय." तुम्हाला आनंद होतो. तुम्ही त्याला सगळं ते तुमची सगळे तलाव, ठाण्याच्या काम आसपास होता थोडं ठिकाणं उशीर झाला. काय झालं तुम्ही ऐका. दाखवता. परंतु हा पाहुणा जर 4 महिने राहिला, तर काय होईल? देवीची अवस्था होते, तशी अवस्था पेशींची व्हायला लागली. का? कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस खातोच आहे काही ना काहीतरी. चहा पिणार, काहीतरी खाईल, फळ खाईल. मग असं जर होत असेल, तर ते इन्शुलिनचं माप त्याचं 10 युनिटचं असेल, तर तो 10, 10, 10 असं दिवसाला 100, 125, 150 युनिट तयार करतो. त्याची गरज किती 18 ते 32 युनिटची. तो करतो 150 युनिट. त्यामुळे या पेशी त्रस्त होतात. त्यांना एवढ्या जास्त इन्शुलिनची सवय नाहीये.
मग त्याला ते विरोध करायला लागतात. मग काय करतात विरोध करतात म्हणजे आपले तोंड फिरवायला लागतात. म्हणजे शेप बदलतात. शेप बदलला की त्या लॉकचा शेप बदलतो, रिसेप्टरचा शेप बदलतो. थोडक्यात कुलूप बिघडतं. त्याला पोचे पडतात. मग आता किल्ली बसत नाही. मग खाल्ल्यानं ह्या माणसाने काही खाल्लं की त्याचं समजा माप इन्शुलिनचं 10 युनिटचं समजू आपण. त्यांनी खाल्लं की 10 युनिट इन्शुलिन निर्माण होतं. अन्नपचन झाल्यामुळे ग्लुकोज पण येतं. पण आता काय झालेलं आहे? कुलूप बिघडलेलं. त्यामुळे ही इन्शुलिनची किडनी जेव्हा त्याला उघडायला जाईल, तेव्हा ते कुलूप उघडत नाही. ग्लुकोज पेशीत जात नाही. तर ग्लुकोज पेशीत नाही गेलं, की पेशींचा मेंदूला संदेश जातो, आम्हाला खायला मिळत नाही. मेंदू म्हणतो, "रक्तात एवढी ग्लुकोज दिसते, यांना का नाही खायला मिळत? बहुतेक माझ्या किल्ल्या कमी आहेत किंवा त्या काम करत नाहीयेत." मग या परिस्थितीत मेंदू म्हणतो, "ठीक आहे, 10 युनिटनी याचं आता काम होत नाही, तर मग युनिट मला वाढवायला लागतील. आता 10चं 15 करायला लागेल." हळू-हळू हा माणूस 15 युनिट प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर तयार करायला लागतो. आधी किती करायचा? 10 युनिट करायचा. याला आपण म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण. पुढे असं होतं, की मग इन्शुलिन हे असं 10चं 15 झाल्यावर काही दिवस, काही महिने ग्लुकोज पेशीत जायला लागतं. पुन्हा आणखीन कुलप बिघडतात. रेझिस्टन्स आणखीन वाढतो. मग मेंदू 15चं 20, 20चं 30, 30चं 40 करत, करत, करत अशी एक अवस्था येते, की रक्तात खूप इन्शुलिन आहे, खूप ग्लुकोज आहे. पण आता ही कुलपं एवढी बिघडली, रेझिस्टन्स एवढा वाढला, की ग्लुकोज काही पेशीत जाऊ शकत नाही. रक्तामध्ये अडकून पडतं आणि लघवी वाटे बाहेर पडायला लागतात. आणि एवढं ग्लुकोज रक्तामध्ये असल्यामुळे दुसरं जे फ्युएल आहे फॅटी ॲसिड त्याचाही वापर करता येत नाही. मग आता ग्लुकोजही नाही आणि फॅटी ॲसिडही नाही. मग नाईलाजाने शरीर तिसऱ्या इंधनाकडे वळतं आणि ते इंधन म्हणजे अमायनो ॲसिड जे प्रोटीनमध्ये असतं आणि प्रोटीन तुमच्या स्नायूंमध्ये असतं, मसलमध्ये असतं. मग ते मसल ब्रेकडाउन करून जेव्हा शरीर ऊर्जा घ्यायला लागतं, तेव्हा मसल लॉस होतो, वजन कमी होतं, वारंवार लघवीला उठायला लागतं रात्री आणि मग तुम्ही डॉक्टरकडे जाता. मग तुमची साखर सकाळी तुमची उपाशीपोटी साखर 400, जेवल्यानंतर 500, HbA1c 10, 11, 12 असा काहीतरी रिपोर्ट येतो आणि मग तुम्हाला आम्ही डायबिटीज म्हणून लेबल लावतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, की वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स आणि टाइप 2 डायबिटीज होणे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत. आणि या सगळ्यामागे कारण काय? इन्शुलिनचे लेव्हल वाढणं. मग आता जर आपल्याला कारण कळालं, की इन्शुलिन लेव्हल वाढल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होत आहेत. तर मग सोल्युशन काय असणार आहे? इन्शुलिनचे लेव्हल कमी करा. आता इन्शुलिनचे लेव्हल कमी करायचे असेल, तर ते तयार कसं होतं हे मी तुम्हाला सांगितलं. त्यातल्या बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काही करू शकता का? काही करू शकत नाही. पण खाण्यामुळे जे तयार होतं त्याच्यावर तुमचं नियंत्रण आहे. आणि मग तुम्हाला हे माहिती आहे, की कमी खा, जास्त खा, इन्शुलिन तेवढंच तयार होणार आहे. त्यामुळे इन्शुलिन लेव्हल कमी करायची असेल, तर आपल्यापुढे एकमेव मार्ग कुठला आहे? तर खाण्याची फ्रिक्वेन्सी कमी करणं. किती वेळा खाता हे कमी करणं. आणि हे एकदा लक्षात आलं, की मग दीक्षित जीवनशैली समजायला अतिशय सोपं आहे. आपण काय सांगितलं? पहिली गोष्ट सांगितली, की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा, 2 वेळा जेवा. प्रत्येक जेवण जास्तीत जास्त 55 मिनिटात संपवा. म्हणजे कमी वेळा संपलं तरी चालेल, पण 55 मिनिटात जास्तीत जास्त वेळ. त्याच्यानंतर आपण सांगितलंय, की जेवणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करा आणि प्रोटीनचं प्रमाण वाढवा. म्हणजे कुठलं प्रोटीन पावडर घेण्याची आवश्यकता नाही. आपल्या अन्नातूनच ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते कसं मिळवायचं? हे तुम्हाला मी काय खायचं हे जेव्हा सांगेन, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. जेवणातलं गोड जेवढं कमी कराल, तेवढं आरोग्यासाठी चांगलं. आणि 2 जेवणांच्या मध्ये इन्शुलिन निर्माण होईल असे काही खाऊ नका, पिऊ नका. हे झाले आहाराविषयीचे सल्ले. याबरोबर कुठलाही कार्डिओ व्यायाम ज्याच्यामध्ये हृदयाची गती वाढते, असा तुम्ही सलग 45 मिनिटं करा, असं आम्ही सांगतो. चालणार असाल तर 4.5 किलोमीटर चाला. सायकल चालवणार असाल तर 12-15 किलोमीटर सायकल चालवा. अगदी सूर्यनमस्कार जरी घालणार असाल घरातल्या घरात, तरी सुद्धा 45 सूर्यनमस्कार घाला, तेही चालेल. बाकीचे व्यायाम जे आहेत, योगासनं आहेत, ध्यानधारणा आहे, हे तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला आहे किंवा इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करा. पण या लाईफस्टाईलसाठी कार्डिओ एक्सरसाइज हा महत्वाचा. आता ही तुम्हाला जीवनशैली मी सांगितली. ही केली याच्यामागचं सायंटिफिक तुम्हाला मी लॉजिक सांगितलं, की हे का होतं? याचे काय-काय फायदे होतात? तर 6 महिन्यामध्ये सरासरी 6.8 किलो वजन कमी होतं. 1.5 इंच पोट कमी होतं. HbA1c म्हणजे सरासरी जी तुमची 3 महिन्याची ब्लड ग्लुकोज असते ती कमी होते आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होतं. तुम्हाला माहिती आहे, की फास्टिंग इन्शुलिन कारण उपाशीपोटी इन्शुलिनचं काही काम नाही. त्यामुळे ते कमीत कमी असायला पाहिजे. निरोगी माणसामध्ये 0च्या जवळपास असायला पाहिजे. किमान 10च्या खाली असायलाच पाहिजे. 10च्या पुढे गेलं त्याला आम्ही प्री डायबिटीज म्हणतो. तर ते कमी होतं आणि
हे जर 4 गोष्टी कुठल्याही लाईफस्टाईलनी घडल्या, तर जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही, की आरोग्यासाठी वाईट आहे. त्याला मान्य करावं लागेल, की हे आरोग्यासाठी चांगलं घडतंय. त्याच्यामुळे या 4 गोष्टी तुम्हाला दिसतील. आता हे जे मी काही सांगतोय, याला काही आधार आहे का? म्हणजे ही जीवनशैली जी म्हणतोय, तर आयुर्वेदाने सांगितलंय, की "द्वौ काल भुंजित" दिवसात 2 वेळा जेवावे. वेदांमध्ये असं लिहिलंय, की जो 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मामध्ये व्यासना नावाची कल्पना आहे. व्यासनाचा अर्थ आसन. म्हणजे 2, आसन म्हणजे बसा. गौतम बुद्धाने शिष्याला सांगितलं, की निरोगी राहायचं असेल तर रात्री जेवू नका, एकदाच जेवा. कारण तो योगी होता. महाभारतामध्ये असं लिहिलंय, की एकदा जेवेल त्याला आरोग्य मिळेल, 2दा जेवेल त्याला शक्ती मिळेल, 3दा जेवेल त्याला आजार मिळेल आणि 4दा जेवेल तो नक्की मरेल, असं लिहिलेलं आहे. आणि संतांचा उपदेश तो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. संत म्हणतात, "एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो आपल्यासारखा भोगी आणि 3दा जेवतो तो रोगी." म्हणजे मी काही रॉकेट सायन्स सांगत नाहीये. मी आपलीच गोष्ट आपल्याला सोप्या भाषेत सांगतोय असं समजा. अगदी इस्लाममध्ये देखील रमझान हा महिन्याचा उद्देश तोच आहे, की तोंड आवरा. मोक्ष मिळवायचा असेल तर सगळे धर्म सांगतात, की आधी तोंडावर नियंत्रण ठेवा. त्यामुळे मी जे सांगतो त्याला धर्म, परंपरा, संस्कृती याच्यामध्ये आधार आहेच. मॉडर्न मेडिसिनमध्ये देखील डॉक्टर मॅटसननी जो अभ्यास केला, की कधी खाल्लं आणि किती वेळा खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो. मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज असा एक पेपर आहे डॉक्टर मार्क मॅटसनचा. त्याचा निष्कर्ष त्याने असा काढलाय, की जगात सध्या जे प्रचलित आहे, 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो. कारण तुम्ही जंगली प्राणी आहात. इतक्या वेळा खाण्यासाठी निर्माण झालेला नाहीत. 2016 मध्ये जो नोबेल पुरस्कार मिळाला ऑटोफॅजी नावाच्या संकल्पनेसाठी एका जपानी शास्त्रज्ञाला. त्यांनी हे सांगितलं, की उपवास केला तुमच्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातील. मी तुम्हाला तेच सांगतोय. तुम्ही 2 वेळा जेवाल. समजा का कोणी 1 वाजता जेवेल, रात्री 9ला जेवेल. त्याचा बरोबर 9 ते 1 16 तास उपवास घडणार आहे. कोणी सकाळी 8ला जेवेल, रात्री 8ला जेवेल. त्याचा 12 तास उपवास घडणार आहे. म्हणजे ही साधी सोपी जीवनशैली जी तुम्हाला मी सांगतो आहे, याला फक्त धर्म, परंपरा, संत यांचा पाठिंबा असं नाही. त्याला मॉडर्न मेडिसिनचा देखील आधार आहे. आता या जीवनशैलीमध्ये काय घडतं हे तुम्हाला मी सांगितलं. आता या जीवनशैलीमध्ये पहिल्यांदा आपल्याला जर काय खायचं आणि 2 जेवणांच्या मध्ये काय घ्यायचं हे कळायचं असेल, तर आधी हे समजून घेणं आवश्यक आहे, की आपण नॉन डायबिटिक आहोत, प्री डायबिटिक आहोत, की डायबिटिक आहोत. आणि हे कसं समजायचं? तर यासाठी आपल्याला 2 तपासण्या करणं आवश्यक आहे. एक आहे HbA1c आणि तपासणी करताना हे बघा, की हे HPLC मेथडनी आपण केलेली असेल. HPLC मेथडनी तपासणी केली, त्याचा ग्राफ देखील तुम्हाला मागता येतो, तो मिळतो. आता HbA1c 5.6 पर्यंत हे सामान्य आहे. 5.7 ते 6.4 ला प्री डायबिटीज म्हणतात. 6.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्तला डायबिटीज म्हणतात. दुसरी तपासणी सांगितलं फास्टिंग इन्शुलिन. फास्टिंग इन्शुलिन हे नॉर्मल माणसाचं मी सांगितलं, की निरोगी माणसाचं 10च्या खाली असायला पाहिजे. 10च्या पुढे गेलं तर त्याला प्री डायबिटीज म्हणतात. आता तुम्हाला जर तुम्ही या तपासण्या केल्यानंतर लक्षात येईल, की तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात. नॉन डायबिटिक कोण? की जो डायबिटीजचं औषध घेत नाही. ज्याचं HbA1c 5.6 पर्यंत आहे आणि इन्शुलिन 10 पर्यंत आहे. प्री डायबिटिक कोण? जो डायबिटीजचं औषध घेत नाही. पण त्याचं इन्शुलिन जे आहे ज्याचं HbA1c 5.7 ते 6.4 आहे किंवा इन्शुलिन 10च्या पुढे आहे. आणि डायबिटीज कोण? जो डायबिटीजचं एकतर औषध घेतो किंवा त्याचं HbA1c 6.5 पेक्षा जास्त आहे. हे तुम्ही करून घ्या आणि ठाण्यामध्ये अनेक अशा लॅब्स आहेत, की ज्या आपल्याला सामान्यपणे या तपासण्यांना ₹1300-1400 लागतात. पण तुम्ही जर अभियानाचे म्हणून सांगितलं दीक्षित सरांच्या, तर तुम्हाला ₹600 मध्ये या तपासण्या करून मिळतात. या तपासण्या आपण जरूर करा आणि मग तुम्हाला कळेल, की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात. आणि ते एकदा कळल्यानंतर काय खायचं आणि काय नाही हे मी तुम्हाला आता सांगतो. जर तुम्ही नॉन डायबिटिक असाल, तर जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फ्रूट खाणार असाल तर गोड पदार्थ हे सुरुवातीला खा. त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड खा. मोठ्या वाटी सॅलडचा अर्थ असा, की 1 काकडी, 1 टोमॅटो तुम्ही चिरला मध्यम आकाराचा. तर जेवढं मटेरियल तयार होतं, तेवढं सॅलड तुम्हाला खायचं. कच्चं खा, वाफवून खा, तुमच्या पचनशक्तीनुसार. त्यानंतर मोठी वाटी भरून मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा, तुम्ही जर खात असाल तर.
कडधान्य हे कच्चं असू शकतं किंवा शिजवलेलं असू शकतं तुमच्या पचनशक्तीनुसार. आणि हे 3 पदार्थ या सिक्वेन्सनी खाऊन झाले, की मग जे तुम्हाला खायला मिळेल ते खा. घरी खाणार असाल तर घरी खा, बाहेर खाणार असाल बाहेर जा. काही अडचण नाही. पोटभर खा. म्हणजे त्याच्यामध्ये काही मन मारायचं कारण नाही. तुम्हाला पिझ्झा खायचा असेल, त्या 55 मिनिटात तुम्ही पिझ्झा देखील तुमचा तुकडा खाऊ शकता, पाणीपुरी खाऊ शकता. जे हवं ते खा. गोड खायचं तर फक्त सुरुवातीला खा. एवढं गोड किंवा फळं. 2 जेवणांच्या मध्ये तुम्हाला भूक लागली तर पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक, म्हणजे 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक, कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी घेणार असाल तर लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये चिकोरी मिक्स असता कामा नये. इन्स्टंट कॉफी चालणार नाही. पण कॉफीच्या बिया भाजून पावडर जी करतात, तशी प्युअर कॉफी मात्र चालते. कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. 25% दूध घातलेला पातळ चहा किंवा कॉफी देखील चालते. दिवसात एकदा शाळेचं पाणी घेतलं तरी चालेल. त्यातली मलाई खाऊ नका. दिवसभरात 1 टोमॅटो खाल्ला तरी तुम्ही चालेल. तर एवढे सगळे पदार्थ तुम्हाला परवानगी आहे. कोणाला? जे लोकं नॉन डायबिटिक. आता तुम्ही जर प्री डायबिटिक किंवा डायबिटिक असाल, तर जेवणाच्या सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड खा किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खा. त्याच्यानंतर मोठी वाटी भरून सॅलड म्हणजे 1 काकडी, 1 टोमॅटो एवढा ऐवज. हे खाताना लक्षात घ्या, की गाजर आणि बीट खाऊ नका. त्याने ब्लड शुगर वाढते. त्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य किंवा 2 उकडलेली अंडी आणि मग बाकीचे पदार्थ खा. फक्त जेवणामध्ये गोड आणि फळं हे बिलकुल तुम्हाला खायचे नाहीयेत. आणि 2 जेवणांच्या मध्ये भूक लागली, तर तुम्हाला पाणी, घरी बनवलेलं पातळ ताक किंवा आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी. ह्याच्यात गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. हे चालेल. हे पदार्थ किती वेळा, किती प्रमाणात घेतले तरी चालतील. म्हणजे तुम्हाला नॉन डायबिटिकला जे अलाउड आहेत आणखीन 3 पदार्थ, शाळेचं पाणी एकदा, 25% दुधाचा पातळ चहा आणि 1 टोमॅटो दिवसभरात, हे तुम्हाला अलाउड नाही. एवढं लक्षात घ्या. आता हे तुम्हाला सांगितलं, की हे लाईफस्टाईल कशी करायची. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा अजून एक भाग जो हा तुमचा योग योग सेशन्स जे आहे चालू आहेत, हे पी संदर्भात आहेत, असं मला समजलं. आता या संदर्भामध्ये आम्ही 2 अभ्यास, एक पुण्यामध्ये आणि एक बेळगावला करतो आहोत. पुण्यामध्ये डॉक्टर संजय गुप्ते नावाचे गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्याबरोबर आमचा एक अभ्यास चालू आहे. आणि बेळगावमध्ये डॉक्टर शोभना पत्तेड म्हणून गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्यावर अभ्यास चालू आहे. पुण्याचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये आम्ही असं असं बघतो आहोत, की पी असलेल्या ज्या महिला आहेत, असं लक्षात आलं, जसं आता नातू मॅडम म्हणाल्या, की 40% त्यातल्या महिला या लठ्ठ आहेत. आणि इन्शुलिन वाढल्याचे जे अनेक परिणाम मी सांगितले किंवा वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स, टाइप 2 डायबिटीज याच्याबरोबरच मासिक पाळीमध्ये अनियमितता, पी हे देखील त्याचा एक परिणाम आहे. आणि म्हणून आम्ही असा विचार केला, की जर ही लाईफस्टाईल इन्शुलिन कमी करत असेल, तर हिचा पी-सी-ओ-डीला देखील फायदा व्हायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही इन्शुलिन लेव्हल, होमा-आय-आर एवढंच नाही तर संजय गुप्तेंच्या या पुण्याच्या आमच्या अभ्यासामध्ये आम्ही ही जी जीवनशैली आहे, ही जर फॉलो केली, तर तुमच्या आतड्यामध्ये जे सूक्ष्म जीवाणू आहेत, बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण, त्या बॅक्टेरियामध्ये काय परिणाम होतो? त्याची कॉलनी काय बदलते का? कॉलनीज कुठल्या प्रकारचे बॅक्टेरिया बदलतात का? त्यात काही फेअरेबल चेंजेस होतात का? याचा अभ्यास करतो आहोत. अशाच प्रकारचा अभ्यास आम्ही बेळगावला देखील आम्ही करतो आहोत. तर अशा प्रकारे 2 अभ्यास चालू आहेत. आणि मला असं वाटतं, की ठाण्यातून देखील डॉक्टर गुप्तेंच्या हॉस्पिटलला एक कुणीतरी महिला आल्याचं मला अ, माझ्या विद्यार्थिनींनी सांगितलं. कारण काही लोकं तेवढ्या लांबून सुद्धा आय-व्ही-एफ किंवा याच्यासाठी त्यांच्याकडे येत असतात. तर पी-सी-ओ-डीमध्ये देखील याचा आपल्याला नक्की फायदा होऊ शकेल. आपल्यासाठी आनंदाची एक बातमी अशी मी तुम्हाला सांगेन, की ठाण्यामध्ये सहयोग चेंबर जे आहे, म्हणजे जे आय-एम-ए आणि रोटरी यांचे हॉल आहे. त्या ठिकाणी दर गुरुवारी सकाळी 8 ते 11 या वेळामध्ये आमचं डायबिटीज रिव्हर्सल सेंटर चालतं आणि हे गेल्या 5 वर्षापासून ते सेंटर चालू आहे. मध्ये कोव्हिडमध्ये ते बंद होतं. पण ते परत जोरात चालू आहे. डॉक्टर चंद्रशेखर राजपाठक हे आमचे डॉक्टर आहेत. पूजा पवार ही आमची तिथली कोऑर्डिनेटर आहे. तर माझी सगळ्यांना विनंती राहील, की आपण सगळ्यांनी नक्की त्या सेंटरला भेट द्यावी. मी नातू मॅडमना आणि श्याम किंवा या लोकांना पूजा पवार यांचा मोबाईल नंबर मेसेज करीन. म्हणजे ते तुमच्या ग्रुपवर तुम्हाला तो मेसेज देतील.
जाण्यापूर्वी त्यांच्याशी एकदा बोलून घ्या आणि हा ठीक आहे. ते जे आणि सांगतील त्या पद्धतीने सुदैवाने ते रिपोर्ट्स तुम्ही करा आणि तुम्ही त्या सेंटरला जरूर जा. तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल आणि तुम्हाला नक्की फायदा होईल. मला वाटतं मला जे या सांगायच्या होत्या गोष्टी त्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. नातू मॅडम, मी इथे संपवतो. हा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण जरूर काही घेऊ शकू. आपण ज्या सहयोग मंदिर मधल्या यांचा तुमच्या कार्यालयाचा जो उल्लेख केला त्या सहयोग मंदिरच्या 3ऱ्या मजल्यावरती घंटाळी मित्रमंडळ आहे आपलं आणि तिथेच आपले योग वर्ग आणि डिप्लोमा वर्ग सगळं म्हणजे आमची कर्मभूमी आहे ती. त्यामुळे आमच्या साधकांना ते शोधण्यामध्ये काही कठीण वाटू नये किंवा प्रॉब्लेम येऊ नये. व्हेरी गुड. तिथेच पहिल्या मजल्यावर IMA हॉल आहे तिथे, दुसऱ्या मजल्यावर तिथे होऊ शकतं तुमचं म्हणजे. अगदी. गुरुवारी सकाळी 8 ते 11 असते ते. हो. जरूर प्रश्न विचारू शकता जे इच्छुक आहेत ते. तुमच्या मनामध्ये शंका तर असणारच कारण डाएट आणि हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे की प्रत्येक जणाला हे आहार फॉलो करूया का तो फॉलो करूया हे कन्फ्युजन मनामध्ये असतंच. आणि त्यासाठी मला वाटतं हे आवश्यक आहे की तुमच्या मनातल्या शंकांचं निरसन तुम्ही करून घ्या दीक्षित सरांना विचारून. हॅलो. पीसीओडी साठी काही वेगळं डाएट आहे का? पीसीओडी साठी वेगळं असं काही डाएट नाहीये. म्हणजे डाएट हेच आहे. कारण ज्या डाएटने इन्शुलिन लेवल कमी होते त्याचा पीसीओडी किंवा वजन कमी होतं त्याचा पीसीओडीला देखील फायदा आपोआप होणार आहे. वेगळं असं काही डाएट नाहीये. ओके. चालेल. सर मला विचारायचं आहे की तुमचा डाएट करून 2 मील्सचा डाएट करून मी ऑलमोस्ट 7 किलो वजन कमी केलं होतं. एक 2.5-3 महिन्यामध्ये. हॅलो. हो, ऐकतोय मी हा. तुम्हाला. 7-1 किलो वजन कमी केलं पण त्याच्याने मला नंतर आहे ना मायग्रेन झाला. कारण एक रेग्युलर मील्स इंटरव्हल्स जे आहे ते माझं चुकलं. म्हणजे त्याच्याने मला जास्त थोडंसं थोडं त्रास व्हायला लागला. ह्यांच्याकडे गेले न्यूरोलॉजिस्ट त्यांनी सांगितलं की तुला तो जो डाएट आहे 2 मील्सचा तो तुला बॉडीला सूट करत नाहीये. आता मी काय करायचं की मला वजन तर कमी करायचंय. माझं कोलेस्ट्रॉल आहे. ऐका, तुम्हाला मायग्रेन आधीपासून होता? नव्हता. नाही, कारण डाएटने मायग्रेन कोणाला होत नाही. मला आयडिया नाही सर पण मला आधी मायग्रेन नव्हता. आयडिया नाही म्हणून तुम्हाला सांगतोय हा. की डाएटमुळे कोणाला मायग्रेन होत नाही. अच्छा. तर आता मुद्दा एवढाच आहे की तुम्ही जर कडक भुकेच्या 2 वेळा ओळखून त्या 2 वेळा जेवलात तर अच्छा. अगदी तुम्हाला नियमित मायग्रेन कोणाला त्रास असेल तरी देखील त्याचा त्रास काही लोकांचा काय होतो, उपाशी राहिलं की मायग्रेनचा अटॅक येतो काही लोकांना. करेक्ट. ना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनाच. तर त्या ओके. लोकांनी काय करायचं की भुकेच्या वेळा ठरवून त्याच्या आधीच 5 मिनिटं जेवायला सुरुवात करायची. बऱ्याच लोकांना मायग्रेनचा काही नंतर त्रासही होत नाही याच्यामुळे. पण डाएटचा आणि ओके. मायग्रेन तसा संबंध फक्त एवढाच आहे की ज्याला मायग्रेन असतो त्या ओके. माणसाला उपाशी राहिल्याने कधी-कधी अटॅक एक्झॅजरेट होतात. त्या दृष्टीने प्रयत्न करा. ओके. त्याच्यामध्ये असं म्हणजे मी 2 मील्सचा सुरुवातीला मध्ये असं थोडं जे ताक वगैरे घेऊन तसं करून बघितलं किंवा त्याच्यामध्ये काही थोडंसं काही खाऊन 3 मील्स करून म्हणजे 2 मील्स पूर्ण आणि मध्ये एखादा काही फ्रूट वगैरे खाऊन असं काही करता आलं तर सुरुवातीला असं काही नाही, होऊ तुम्हाला शकतं. काही पदार्थ अलाउड केलेच आहेत. म्हणजे ताक अलाउड केलंय. आता तुम्ही नॉन हो. डायबेटिक का मला माहित नाही. प्री डायबिटिक आहे सर. हां, तर प्री 5.8 आहे माझं. डायबिटिक असाल तर तुम्हाला फक्त पाणी, पातळ ताक आणि ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी एवढेच पदार्थ अलाउड आहेत. गूळ, साखर, ओके. मध, बर्फी न घालता. हे पदार्थ तुम्ही कितीही घेऊ शकता. त्याला काही मर्यादा नाही. ओके. तुम्हाला बाकीचे टोमॅटो वगैरे खाता येणार नाही. ओके. हं. ठीक आहे सर. चालेल. करून ओके. बघीन. थँक यू. थँक यू. ऑल द बेस्ट. सर बऱ्याच वेळा म्हणजे मी डायबेटिक आहे आणि बऱ्याच जण लोक सांगतात की अगं नाही हे गुळाचं आहे खाऊन चालतं. तर गुळ आणि साखर ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? म्हणजे खरंच गुळाचं चालतं का नाही? गुळाने पण शुगर वाढतेच. आता गूळ आणि साखर हे दोन्ही उसाच्या रसापासून मिळतात. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर ना? हो, बरोबर. त्यामुळे फॅमिली एकच आहे. मी असं म्हणतो की ती दोन्ही भावंडच आहे आणि त्याच्यामुळे काही फार 19-20 करायचं काही कारण नाही. दोन्ही सारखेच वाईट आहेत. डायबिटीसच्या लोकांनी साखर काय, गूळ काय, मध काय हे सगळे पदार्थ टाळले पाहिजेत.
ओके, थँक्यू सर. नमस्कार. तर नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर बोडस बोलतोय. मी गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट आहे. ठाण्यातच प्रॅक्टिस करतो. तुमचं लेक्चर मी पूर्वी ऐकलंय, आज परत एकदा ऐकलं. नमस्कार. दोन महत्वाचे इश्यूज किंवा दोन महत्वाचे कन्सेप्ट मला क्लिअर करायचे होते. ते असे की वे बॅक इन 1901 इलिया मॅचनिकॉफ म्हणून जो रशियन सायंटिस्ट होता, त्यांनी एक पुस्तक लिहिलं तेव्हा 1901 मध्ये, म्हणजे आतापासून 120-122 वर्षापूर्वी. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं की त्यांनी प्रोलॉंगेशन ऑफ लाईफ हे पुस्तकाचं नाव आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक बोल्ड स्टेटमेंट केलं की डेथ बिगिन्स इन कोलन. आपल्या सगळ्या व्याधींचं मूळ हे मोठ्या आतड्यामध्ये आहे. त्याचा कन्सेप्ट असा होता की त्याचा सगळा फोकस कोलॉनिक मायक्रोफ्लोरा जो असतो, आपण ज्या बॅक्टेरिया बद्दल बोलतो त्याच्यावर होता. आणि तर ह्या संदर्भात म्हणजे आपली मेथड्स किंवा थेरपी तर आपण उत्कृष्ट आहेच किंवा ती पूरक पण आहे, परंतु त्याच्या बरोबर जर का पेशंटच्या डाएटमध्ये जर का आपण इन्युलिन किंवा फ्रक्टो ऑलिगोसॅकराइड म्हणजे जे प्रीबायोटिक्स समजले जातात, जे प्रोबायोटिक्सचं अन्न आहे, त्या बॅक्टेरियाचं हे अन्न आहे, तर जर का त्याचा अंतर्भाव थोडासा वाढवला, आता उदाहरणार्थ आपल्या साध्या कच्च्या कांद्यामध्ये इन्युलिन आहे, तर ते जर का आपण खायला पेशंटला एनकरेज केलं तर कदाचित अजून रॅपिडली याच्यातनं रिझल्ट मिळू शकतो, असं एक मला वाटतं. त्याच्यावर तुमचं मत पाहिजे. आणि दुसरं असं की आपण जे पेशंटला प्रोटीन इंटेक सांगतोय की चांगलं प्रोटीन घ्या, परंतु बाहेरचं सप्लिमेंट घ्यायची गरज नाही, तर त्याच्यावर माझा प्रश्न असा आहे की WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची जी डेफिनेशन आहे की तुमचा बॅलन्स डाएट काय असावा, तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की तुमचं जितकं किलो वजन तितकं ग्रॅम प्रोटीन पर डे गेलं पाहिजे. तर आता आपण हे जे काय एका वाटीतले समजा आपण स्प्राउट्स खाल्ले, तर ते खायला एक प्रकारचं लिमिटेशन आहे की तुम्ही एकच बाउल खाऊ शकता, त्याच्यावर एक बोलच्या वर नाही जाणार, किंवा खाल्लं तर पोटात दुखेल, म्हणजे कारण ती मोड आलेली कडधान्य पचायला जड असतात. तर मग त्याच्याबरोबर जर का प्रोटीन इंटेक जर वाढवायचा असेल, तर आपण बाहेरनं चांगल्या दर्जाची म्हणजे जी की सोल्युबल आहे, बायो अवेलेबिलिटी चांगली आहे, ऍब्सॉर्प्शन रेट चांगला आहे, आणि तसं प्रोटीन इंटेक आपण एनकरेज करू शकतो का आपल्या ह्या डाएट बरोबर? कारण प्रोटीन इज ॲज वी नो ॲज डॉक्टर्स की प्रोटीन किती इम्पॉर्टंट आहे. अर्थात कार्बोहायड्रेट तर आपण कमी करतोच आहोत. तर म्हणजे मी माझ्या पेशंट्सना जे माझ्याकडे येतात त्यांना असं सजेस्ट करतो की पहिलं जेवायला बसलात तर पहिले एक बोल भरून सॅलड खा. त्यात काही चालेल का, म्हणजे कांदा, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीट, कोबी, लेट्यूस, तुला काय टाकायचं ते टाक, त्याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स कर. कोणताही सॉस वापरायचा नाही, मेयोनीज काही त्याच्यात टाकायचं नाही. त्याच्यात फक्त थोडंसं चवीला मीठ आणि भरपूर एक बोल भरून सॅलड खा आणि मग जेवायला बस. कारण ते खाल्ल्यानंतर तुमचा पहिला जो रॅपिड फिलिंग फेज असतो स्टमकचा, तो सॅटिस्फाय होतो. म्हणजे तुमची ॲपेटाईट तिथेच ऍक्च्युली खरी संपते. मग त्याच्यानंतर तुमचं रिच्युअल म्हणून तुम्ही एखादी पोळी खा, भाजीची क्वांटिटी भरपूर घ्या, एक वाटी दही त्याच्यामध्ये असावं, असं मी आत्ता सध्या पेशंटला सांगतोय. तर या सगळ्याच्या बाबतीत तुमचं मत काय ते मला जाणून घ्यायचं आहे, कारण दिस इज व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. तर त्याच्यामध्ये मी अजून पेशंटला सल्ला देताना काही अजून काही करावं किंवा मी काय करतोय तर काही चुकतंय का, तुम्ही याच्यात काय काय तुमची रिॲक्शन किंवा तुमचं हे प्रतिक्रिया काय ते जाणून घ्यायचंय. नमस्कार. पहिलं तर मी मला वाटतं डॉक्टर नातू मॅडमना अशी रिक्वेस्ट करीन की आमचे नंबर एकमेकाला तुम्ही शेअर करा. जरूर. कारण डॉक्टर बोडस जे म्हणतायत त्यांनी त्या पुस्तकाचा उल्लेख केला. मला वाटतं एक 5-1 वर्षापूर्वी एक पुस्तक आलं, त्याचं नाव होतं 10% ह्युमन. म्हणजे असं काहीतरी नाव आहे की Yes. आपल्या एका पेशीसाठी 10 पेशी मायक्रोबच्या आहेत. करेक्ट. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर असं लक्षात आलं की अरे बापरे, हे तर फार महत्वाची गोष्ट आहे मायक्रोबायोटा. आणि मग म्हणून हा जो संजय गुप्तेंबरोबरचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये मायक्रोबायोटाचा पण अभ्यास आहे, आणि हे Right. अतिशय योग्य आणि महत्वाचंच आहे. आणि त्याच्यामध्ये होतं एवढंच फक्त की तुम्ही जे 2 प्रश्न विचारले त्याच्यामधला पहिला प्रश्न तो प्रीबायोटिकचा आहे.
हो. तर सामान्यपणे आपल्याकडे कांदा कच्चा खाण्याचीच पद्धत आहे आणि लोकं जेवताना म्हणजे आम्ही जेव्हा सॅलड खायला सांगतो तेव्हा बरेचसे लोकं त्यात कांदा सुद्धा खातातच किंवा जेवताना देखील लोकं कच्चा कांदा, चटणी, पिठलं हो. ह्याच्याबरोबर कच्चा कांदा खाणारे बरेच लोक आहेत. तर त्यामुळे पण आता तुम्ही जे सांगितलं, की हे इन्युलिन जे आहे समजा हे जर कच्च्या कांद्यामध्ये असेल, तर नक्कीच त्याचा लेक्चर्समध्ये या गोष्टीचा काही म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधायची माझी इच्छा यासाठी आहे, हो. की अशा कुठल्या गोष्टी आहेत, की ज्या कॅम्पेन फॉर्ममध्ये कॅम्पेनच्या या सगळ्या सिस्टममध्ये ते बसवता येईल. कारण होतं असं, की कॅम्पेन हे मासेससाठी असतं. तुम्ही जसं एखादा पेशंट वन टू वन बघता आणि त्याला तुम्ही काही 4 गोष्टी, 6 गोष्टी सांगू शकता आणि त्याचा फॉलोअपही तुम्हाला तसा ठेवता येऊ शकतो. दुर्दैवाने कॅम्पेन मोडमध्ये तसं होऊ शकत नाही. जो काही सल्ला द्यायचा असतो तो सगळ्यांना एक द्यायचा असतो आणि तो सल्ला त्यांना कळायला हवा, त्यांना तो परवडायला हवा आणि त्यांना तो करता आलं पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे करत असतो. त्याच्यामुळे तुमच्याशी बोलून यातल्या कुठल्या गोष्टी सहज शक्य आहेत त्याप्रमाणे नक्की मला असं वाटतं, की याचा प्रचार होणं आवश्यक आहे. कुठले पदार्थ खाल्ल्याने गट मायक्रोबायोटा इम्प्रूव्ह होईल हे नक्कीच करायला हवं. फक्त काय, की ज्या विषयामध्ये मला त्याच्यातलं ज्ञान नाही जास्त, ते मला कुठून मिळालं आणि मला ते पटलं, तर त्याचा अंतर्भाव आम्ही अभियानामध्ये करत असतो. दुसरा विषय जो आहे तो प्रोटीनचा आहे. तुम्ही WHOचा जो रेफरन्स दिला, पण आता तुम्ही जर बघितलं नवीन गाईडलाईन्स इंडियन हां. काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या, तर त्यांनी असं म्हटलंय, की 0.83 ग्रॅम्स पर किलोग्राम बॉडी वेट अशी आपली रिक्वायरमेंट आहे. आणि 60 किलोच्या माणसाला 60-48 50 ग्रॅम प्रोटीन लागतं. आता 2 अंडे खाल्ले तर 13 ग्रॅम प्रोटीन मिळतं. 100 ग्रॅम तुम्ही जर डाळ खाल्ली, तर तुम्हाला 21 ग्रॅम, 22 ग्रॅम प्रोटीन मिळतं. तुम्ही 200 ग्रॅम सीरियल खाताच. ते खाल्लं तुम्हाला दैनिक 20 ग्रॅम प्रोटीन त्याच्यामध्ये मिळतात. तुम्ही ग्लासभर दूध पिलं समजा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक 3.5-4 ग्रॅम प्रोटीन मिळतात. म्हणजे प्रोटीन मिळवणं हे खूप काही अवघड आहे असं नाहीये किंवा सोयाबीन तुम्ही खाल्लं समजा, तर सोयामध्ये तर भरपूरच प्रोटीन आहे. 40% 42% प्रोटीन आहे. त्याच्यामुळे नट्स खाल्ले तुम्ही, बदाम, अक्रोड खाल्ले, शेंगदाणे खाल्ले, शेंगदाण्यामध्ये 25% प्रोटीन आहे. तर खूप काही अवघड नाहीये आणि व्हेजिटेरियन प्रोटीनचा जो प्रॉब्लेम आहे, की ते इन्कम्प्लीट आहे. त्याच्यामध्ये इसेन्शियल अमायनो ॲसिड सगळे नसतात. म्हणून सीरियल आणि पल्स हे कॉम्बिनेशन केलं, तर ते प्रोटीन सगळे मिळू शकतात. माझा फक्त विरोध एवढ्याच गोष्टीला आहे, की प्रोटीन पावडर्स बाजारातून घेणे आणि खाणे याला माझा विरोध आहे. नॉन-व्हेज खाणाऱ्या लोकांना तर फारशी अडचण येतच नाही, कारण त्यांना चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स चिकन, मटण, फिश जे काही खातील त्यातून मिळतात. व्हेजिटेरियन लोकांनी फक्त हे पथ्य पाळायला हवं, की ते म्हणजे दूध जर घेत असतील व्हेजिटेरियन लोकं, तर त्यांना दुधामध्ये पनीर आणि याच्यामध्ये ते मिळतीलच. पनीर, चीज खाल्लं तर. पण त्यांनी जर कॉम्बिनेशन अशा प्रकारे खाल्ले, जनरली आपल्या सगळ्या जेवणामध्ये अशीच पद्धत आहे, की पोळीबरोबर आपलं वरण तरी असतंच किंवा भाकरीवर पिठलं असतं. तर या पद्धतीने जर असं मिक्स केलं सीरियल पल्स, तर मला वाटतं प्रोटीनची फार आपल्याला काही अडचण येते, असं काही माझा अनुभव डेफिशियन्सी नाही. होणार नाही. म्हणजे इझिली आपल्याला एकच मला मध्ये हां, सर तुम्ही म्हणालात तसं थोडंसं एकच मिनिट एक ओपिनियन देते, की नवीन अजून लेटेस्ट गाईडलाईन्स नुसार आणि ह्या मी आय हॅव कन्फर्म्ड विथ द हेड ऑफ द ओल्ड म्हणजे रिटायर्ड आता पण हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सायन हॉस्पिटल फिजिओलॉजी डिपार्टमेंट. तर त्यांच्या मते द रिक्वायरमेंट फॉर प्रोटीन्स इज नॉट 1 ग्रॅम, नॉट 0.83 ऑल्सो, बट इट इज 0.5. त्यामुळे आपल्यापर्यंत जी माहिती येते त्यामुळे 60च्या वजनाच्या माणसाला 30 ग्रॅम प्रोटीन हे नॉर्मल आयुष्य चालू ठेवायला पुरेसं आहे. दुसरा एक मुद्दा मी ऍड करू इच्छिते, की इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आता तुम्ही म्हणालात, की व्हेजिटेरियन सोर्स. तर केळं हे एक फळ असं आहे, की इट हॅज ऑल इसेन्शियल अमायनो ऍसिड्स. त्याच्यामुळे 2 बनानात कॅन सफाईस फॉर अ लंच असं म्हटलं जातं. त्यामुळे त्याला पॅलेटेबिलिटी पण आहे, त्याला चव आहे, त्याला भूक भरण्याचं हे आहे, त्यामध्ये फायबर आहे, त्यात सगळे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत. त्यामुळे संपूर्ण परिपूर्ण फळ म्हणून केळ्याकडे 2 केळी जेवणात मोर दॅन ॲडिक्वेट. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, व्हेन यू आर टॉकिंग ऑफ द पावडर्स फ्रॉम आउटसाइड टू न्यूट्रलाइज द इसेन्शियल not essential, to neutralize the protein intake what you take in your blood, the end product or the metabolites are acidic in nature, protein say. So to neutralize that, your body takes away the calcium from the bones. So त्यामुळे अति प्रोटीन खाण्याची किंमत तुम्ही ऑस्टिओपोरोसिसने भरता. सो विच इज नॉट लॉजिकल ऍट ऑल. तर त्यामुळे तुम्ही म्हणता त्याच्याशी मला तर सुद्धा आय फुल्ली ऍग्री विथ यू, की
बाहेरच्या प्रोटीन सप्लिमेंट्सची आपल्या जेवणामध्ये जराही गरज नाही. एव्हरीथिंग या न्यायाने साध्या 100 ग्रॅम कोथिंबिरीमध्ये पण 3 ग्रॅम प्रोटीन आहे. सो विच इज ॲडिक्वेट इनफ आय फील म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये आपण जर शोधायला गेलं तर आपल्या भाकरीमध्ये, भातामध्ये सगळ्यामध्ये प्रथिन आहेत. सो यू डोंट हॅव टू सप्लिमेंट इट विथ ऍडिशनल प्रोटीन. हे सगळे कमर्शियल गिमिक्स असावेत म्हणजे. आणि पुन्हा तर त्या प्रोटीन can I पावडर say something? किंवा अजून काही असले तर ते आपल्याला माहितीही होणार नाही. त्याचे हा. दुष्परिणाम Sir, can I भयंकर say something? Hello. I am. Sir, can I Dr. say Chaya- something? Yes, yes. Yes, yes. Sir, मी Dr. Chaya Bhadkamkar. I am a practicing general physician and I am treating people with obesity आणि I fully agree with what you are saying. आता आपण जे बोललो की रिक्वायरमेंट ऑफ प्रोटीन किती असू शकते मॅक्सिमम. तर what I advise to my patients is to take protein at the rate of 1 gram per ideal kilogram body weight. आता आयडियल किलोग्रॅम बॉडी वेट आपल्याला जे सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स इज फॉर अ वुमन 45 किलोज अँड फॉर अ मॅन 55 किलोज. तर तेवढं जर तुम्ही घेतलं फक्त तर दॅट विल सूट प्रॉपरली. आयडियल कारण प्रत्येकाचा किलोग्रॅम बॉडी वेट हा आयडियल नसतो आणि 99% नसतोच नसतो. आणि आपण जे म्हणाला टू कंबाईन फॉर व्हेजिटेरियन फूड्स टू कंबाईन भात पोळी, भात विथ वरण और पिठलं विथ वरण, दॅट इज द मोस्ट आयडियल वे ऑफ टेकिंग प्रोटीन्स. डॉक्टर उल्का, एक उपप्रश्न आहे की केळं कोणतं, हिरव्या सालीचं का वेलची केळं? नाही, आता त्याचं सायंटिफिक आहे ना, व्हॉट एव्हर इज देअर. मी तुम्हाला रेफरन्स बुक देऊ शकते त्यासाठी, पण दे आर नॉट स्पेसिफाईड इन दॅट बुक. बट आय सपोज द कंटेंट्स ऑफ द बनाना आर बनाना कंटेंट्स. It hardly should differ whether the family remains the same. Maybe the subtype differs. That's all. मला वाटतं बघा बट ह्याच्यामध्ये द साईज डिफर्स. हैदराबादच्या Size ठीक आहे. हैदराबादच्या NIN पुस्तक आहे, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज ऑफ इंडियन फूड्स. हे हा. पुस्तक ऑनलाईन सुद्धा मिळू शकतं हैदराबादचं. त्याच्यामध्ये जवळपास Correct. 550-600 फूड आयटम्सचं पूर्ण अनालिसिस दिलेलं आहे की प्रोटीन किती, फॅट किती, कार्बोहायड्रेट किती, मिनरल्स किती, सगळं हा. दिलेलं आहे. ते पुस्तक हा. नक्की मिळवून वाचता येईल. मला वाटतं त्याच्यामध्ये हे डिटेल्स Correct. आहेत. हो, बरोबर आहे. हो. रफली जर आपण म्हटलं सर, तर यू कॅन से दॅट ऑल द पल्सेस कंटेन अबाउट 25% प्रोटीन्स, ऑल द ग्रेन्स कंटेन अबाउट 6% प्रोटीन्स अँड फॅट इज फॅट. नाही, ऍक्च्युली आता कसं आहे की सगळ्यात कमी तांदूळामध्ये विच इज अबाउट 9%, गव्हामध्ये 11% आहे आणि सगळ्या डाळींमध्ये 20 ते 22% तुम्हाला मिळू शकेल. सोयाबीन सगळ्यात जास्त 45% आहे. 45%. तर प्रत्येक ठिकाणी शेंगदाण्यामध्ये 25% आहे. वेगवेगळ्या पदार्थामध्ये तुम्हाला ते मिळू शकेल. पण डाळींमध्ये ऑन अन ॲव्हरेज 20% पकडायला काही हरकत नाही. सिरियल्समध्ये ऑन अन ॲव्हरेज 10% पकडायला हरकत नाही. तेवढं आपल्याला मिळूच शकतं. करेक्ट. आणि अजून एक सर जरा त्यातलाच उपप्रश्न की आपण म्हटलं की 2 अंडी आर सफिशियंट किंवा 2 अंडी गुड, तर त्याचा रेफरन्स ह्याच्याशी आहे की फक्त व्हाईट पार्ट ऑफ द एग का होल एग? येलो पण खायचं का नाही खायचं? आता कसं आहे की हे आपल्याला माहिती आहे की डायटरी कोलेस्ट्रॉल हॅज नो रोल ऍक्च्युअली टू प्ले इन दी ब्लड कोलेस्ट्रॉल बिकॉज इट इज नॉट ऍब्सॉर्ब्ड एज कोलेस्ट्रॉल इन द बॉडी. आणि करेक्ट. जर डायटरी कोलेस्ट्रॉलचा जर काही परिणाम होत असता तर जे लोक प्युअर व्हेजिटेरियन आहेत, वेगन, की जे दुधाचे पदार्थ सुद्धा खात नाहीत, तर त्यांच्या डाएटमध्ये कुठल्याच प्रकारचं कोलेस्ट्रॉल नसतं, तरी त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं, कारण कोलेस्ट्रॉल इज प्रोड्युस्ड इन युअर बॉडी. करेक्ट. आणि कोलेस्ट्रॉल इज इसेन्शियल सबस्टन्स. सेल वॉल मध्ये असतो, तो इसेन्शियलच आहे. त्याच्यामुळे असायलाच डाएट लागतो. भरपूर कोलेस्ट्रॉलचा, products आहेत. त्यामुळे हा. पिवळं खायला काही हरकत नाही, कारण त्या पिवळ्यामध्ये 250 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल आहे आणि तुमच्या ब्लड मध्ये प्रत्येक 100 ml ला 200 पर्यंत असलं तर नॉर्मल म्हणतो आपण. त्यामुळे मला नाही वाटत की त्याने फार फरक पडतो. ते खायला काहीच हरकत नाही. खूप छान. सर, माझा एक प्रश्न आहे. हा. त्या जीवनशैलीबद्दल 2 वेळा जेवण आहे दिवसात, पण डायबेटिक पर्सनला डॉक्टर लोक सकाळी नाश्त्यानंतर गोळी, दुपारी गोळी आणि रात्री गोळी. मग हे बॅलन्सिंग कसं करायचं? ते म्हणतात सकाळी नाश्त्यानंतर तुम्ही गोळी घ्यायलाच पाहिजे. मग हे 2 वेळा जेवण आणि 3 वेळा गोळ्या, हे बॅलन्सिंग कसं? नाही, मुळामध्ये काय आहे की सगळ्यांना असं वाटत असतं की तुमचं नॉर्मल पॅटर्न काय आहे की तुम्ही नाश्ता करता आणि 2दा जेवण करता. आता डायबिटीसच्या माणसाला प्रॉब्लेम त्याची ब्लड शुगर वाढू द्यायची नाही हा आहे.
मग तुम्ही जर नाश्ता करणार असाल तर नाश्त्यामधली शुगर वाढू नये म्हणून गोळी द्यायला लागते. लंच तुम्ही खाणार आहे तर लंचला गोळी द्यायला लागते आणि डिनरला द्यायला लागते. तुम्ही जर डॉक्टरांना सांगितलं की मी 2दाच जेवणार आहे, बर. तर डॉक्टर म्हणतील ठीक आहे तुम्ही 2दाच गोळ्या घ्या. मग असं होतं ना बऱ्याच वेळा, तुम्हाला उपवास करायचा असतो एखादा धार्मिक कारणासाठी आणि तुम्ही बर. डॉक्टरना म्हणता की बुवा ही काहीतरी मोठी एकादशी आहे आणि मला सकाळी मी जेवणारच नाही, रात्री जेवणार आहे. डॉक्टर तुम्हाला काय सांगतात की जेव्हा तुम्ही जेव्हा खाणार नसाल तर त्या वेळची गोळी जी आहे ती घेऊ नका. सांगतातच की. म्हणजे हे सिंपल लॉजिक आहे की तुम्ही जेव्हा खाल तर तुम्हाला गोळी घ्यायला लागेल. तुम्ही जर डॉक्टरांना सांगितलं की मी 2दाच जेवणार आहे, तर तुम्हाला 2दा गोळी देऊ शकतात. आणि हे 3दा खाऊन मुख्य मुद्दा असा आहे की जे तुम्ही करता आहात, ते केल्याने तुमचं डायबिटीसची प्रगती काय झालेली आहे, की तुम्ही मेटफॉर्मिन 500 मिलीग्राम घेत असाल, तर 2-4 वर्षांनी तुम्ही ग्लिमिप्राइडवर आलेले असता. हम्म. अशी जर तुमची प्रगती असेल, तर काहीतरी चुकतंय ना. बरोबर. आणि जर आमच्याकडे तुम्ही आलात, तर तुम्ही जर 2 वेळा जेवून तुमचं आम्ही ग्लिमिप्राइडवरनं तुम्हाला मेटफॉर्मिन आणि मेटफॉर्मिनवरनं झिरो मेडिसिनवर आणत असू, तर काहीतरी चांगलं घडतंय. तर ठीक आहे. प्रयोग मी करण्याची इच्छा पाहिजे, तर तुम्हाला रिझल्ट नक्की दिसतील. बरं, अजून एक प्रश्न आहे सर. हं. डायबेटिक पेशंट आणि नॉन डायबेटिक पेशंट. हं. वी आर प्रिझ्युमिंग की नॉन डायबेटिक पेशंट सतत खात असतात. प्रिझम्पशन आहे. पण त्यांना डायबिटीस नाही. आता तुम्ही म्हणालात सतत खाण्यामुळे इन्शुलिन जास्त पाझरते, त्यामुळे पेशी शेप बदलतात, कुलूप बिघडते आणि इन्शुलिनची की लागत नाही. मग हे नॉन डायबेटिक पेशंट जे सतत खातात त्यांच्या बाबतीत का नाही होत? बरं. आता प्रत्येक आजार जो आहे, त्या आजारामध्ये जेनेटिक फॅक्टर्स आणि एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर्स हे दोन्ही ऑपरेट होतात. बरं. आता काही लोकं असे असतात, की ज्यांचं बेसल मेटाबॉलिक रेट हा खूप जास्त असतो. म्हणजे असं आपण म्हणतो, की काही गाड्यांचा एव्हरेज 1 लिटरला त्या 14 किलोमीटर जातात, काही गाड्या 20 किलोमीटर जातात. तसं असतं. त्यामुळे काही बारके लोकं असतात अगदी वजनाने सडपातळ, ते 5-5, 6-6 पोळ्या खातात. त्यांचं वजन कधीच वाढत नाही. आणि काही लठ्ठ लोकं असतात त्यांनी अर्धी एक पोळी खाल्ली तरी त्यांचं वजन वाढतं. हे आपण बघतो. त्याचा संबंध हा जेनेटिक फॅक्टरशी आणि बेसल मेटाबॉलिक रेटशी आहे. त्याच्यामुळे शेवटी कसं असतं, की जेव्हा आपण एखादा नियम सांगतो, त्या नियमाला अपवाद असतात. सर्वसामान्यपणे जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खाल्लं, जास्त वेळा खाल्लं, तर तुमचं वजन वाढतं. हा नियम आहे. त्याच्यामध्ये काही लोकं असे तुम्हाला दिसतील, की बाबा जे वारंवार खाऊन सुद्धा त्यांचं काही वजन वाढत नाही. असे लोकं असतील, नाही असं नाही. तर जेनेटिक फॅक्टर्स, बेसल मेटाबॉलिक रेट या बाकीच्या गोष्टींशी त्याचा संबंध आहे. नाही सर, मी इन्शुलिन रेजिस्टन्स बद्दल बोलत होतो. त्या सतत खाणाऱ्या लोकांमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स का निर्माण नाही होत? आणि का निर्माण होत नाही म्हणजे त्यांनी इन्शुलिन लेव्हल तपासली, तर त्यांच्या लक्षात येईल. म्हणजे हा प्रयोग तुम्हाला जर करायचा असेल स्वतःला, तुम्ही जर नॉन डायबेटिक असाल, तर तुम्ही इन्शुलिन वारंवार खाऊन 3 महिने वारंवार खाऊन इन्शुलिन तपासून बघा. फास्टिंग इन्शुलिन आणि नंतर 2 वेळा खायला लागा आणि तपासून बघा. तुमच्या लक्षात येईल, की जे वाढलेलं इन्शुलिन कमी झालं. असा प्रयोग आम्ही आमच्या व्हॉलंटिअर्सवर केलेले आहेत. की ईटिंग फ्रिक्वेन्सी वाढवली, की इन्शुलिन लेव्हल वाढते. ईटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली, की इन्शुलिन लेव्हल कमी होते. बरं. थँक यू सर. ओके, थँक यू. सर अजून एक प्रश्न आहे. हं. गुगल मास्टर सांगतो तर डायबिटीस वाल्यांना मॅटोफिलिन ती काय आपली गोळी असते, त्याचा इफेक्ट वेगळ्या प्रकारे होतो. तर आपल्याकडे तर तीच दिली जाते. तर त्याचं आपल्या डायबिटीसशी काय रिलेशन आहे? ते कोण काय म्हणतं? आता तुम्ही त्या गोळीचा उल्लेख केला की नाही 500 मेटफॉर्मिन. हां. ती गोळी गुगल मास्टर सांगतं. गुगल मास्टर म्हटलं मी, की ती आवश्यकच नाही आहे. ती हं. चुकीचं आहे. तर त्याबद्दल आपलं काय मत आहे? पण आपले तर डॉक्टर देतात. म्हणजे कसं आहे माहिती का, की Google मास्टर काय सांगतं हे जाऊ द्या. परंतु आम्ही सुद्धा हेच म्हणतोय, की डायबिटीज नव्याने डायग्नोज झालेल्या माणसाला गोळ्या द्यायची आवश्यकताच नाही. त्याने 2दा जेवावं आणि 4.5 किलोमीटर चालावं. त्याला गोळ्यांची आवश्यकता आयुष्यात पडणार नाही कधीच. दुर्दैवाने जे काम मी करतो आहे, ते आंधळ्यांच्या जगामध्ये आरसे विकायचं काम करतोय. लोकांना खाऊन पिऊन मरायची इच्छा आहे. लोकांना आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खाण्यापासून ते स्वतःला थांबवू शकत नाहीत. कोणी बरोबर आहे. चहाचा आग्रह केला, की तो सोडवू शकत नाही. असे लोकं म्हणतात, की मला गोळ्या द्या आणि माझं शुगर कंट्रोल करा, मला खायचंय. अशा लोकांसाठी काय करणं हा खरा प्रश्न आहे. आणि मेटफॉर्मिन देणं हं. तर सगळ्यात सुरक्षित औषध मानलं जातं. हं. कारण याच्यामुळे काय होतं, की हायपोग्लायसेमिया होत नाही, साखर कमी होऊन चक्कर येणे वगैरे असे प्रकार होत नाहीत.
साखरेचा त्यामुळे कसं आहे की मेटफॉर्मिन जगामध्ये सगळीकडे डायबिटीसच्या पेशंटला पहिल्यांदा दिलं जाणारं औषध हे मेटफॉर्मिन आहे. हं. आणि त्यांनी फायदा नाही झाला तर मग बाकीच्या गोष्टी नंतर हळूहळू वाढतात. आणि आपल्या या जो दुसरा सल्ला आम्ही लोक तुम्हाला देतो की वारंवार खा डायबिटीसच्या हं. लोकांना, ते खाल्ल्याने ही गॅरंटी असते की तुम्ही वर्ष 2 वर्षामध्ये तुमचं मेटफॉर्मिन वाढणार, तुम्हाला अजून औषध द्यावी लागणार. ओके. ते घडतं. आणि हं. अच्छा. म्हणजे 2 वेळा खाण्याने ते वाढू शकत नाही 2 वेळा डायबिटीस. खाण्याने तुम्हाला गोळीची आवश्यकताच पडणार नाही. ओके. आणि असेल आता चालू तर ते बंद होईल. अजून त्याचा एक सब क्वेश्चन, कधी हे हाय होतं, कधी लो होतं, त्याची काही कारणं असू शकतील का? शुगर. शुगर, या 6 महिन्याने बघितलं तर आपलं कधीतरी खूपच कमी झालेलं असतं आणि कधीतरी एकदमच बाउंड्री सोडून पुढे गेलेलं असतं. कारण असं की तुम्ही तुमची जर फूड डायरी ठेवली, हं. मॉनिटर केलं स्वतःला, बेसिक आहे की हं. तुमचं शरीर तुम्हाला सिग्नल देत असतं की काय हां. खाल्ल्याने काय होतं. तुम्ही जर साधं हे केलं किंवा तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाल्ली हं. आणि 2 तासांनी शुगर बघितली, तुमच्या लक्षात येईल की शुगर वाढलेली आहे. ओके. त्याच्या जागी तुम्ही समजा मिलेटचं तुम्ही थालीपीठ खाल्लं, हं. तुमच्या लक्षात येईल की आपली शुगर कमी आहे, वाढलेली नाहीये. तर हं. हे जोपर्यंत तुम्ही अवेअरनेस स्वतःबद्दल आणत नाही किंवा काय खाल्ल्याने काय झालं, हं. तर तुम्हाला हे आश्चर्यच राहील की 6 महिन्यांनी कमी का झालं आणि जास्त का झालं. हा रेग्युलर तुमचा फॉलोअप स्वतःचा असणं आवश्यक आहे. आणि 6 महिन्यांनी तपासणी तुम्ही HbA1c करणं अपेक्षितच नाहीये. रेग्युलर पेशंटनी दर 3 महिन्याला HbA1c करायलाच हवं. आणि शुगर दर आठवड्यात 2दा तरी फास्टिंग आणि पोस्ट लंच करायला हवी. त्याचा रेकॉर्ड ठेवायला 3 हवा. महिन्याने ना? नॉर्मल HbA1c चेकिंग 3 3 महिन्यांनी. महिन्याने ना? HbA1c 3 महिन्यांनी. पण ब्लड शुगर ग्लुकोमीटरने तुम्ही आठवड्यातून 2दा करायला हवी. कुठलेही अच्छा. 2 सोमवार, गुरुवार असे पकडून फास्टिंग आणि पोस्ट लंच करायला हवी. धन्यवाद सर. तर डॉक्टर बोडस अगेन, ओके. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? ॲबटचा जो लिब्रे पॅच येतो आणि तो जर का तुम्ही लावलात तर तो 14 दिवस तुमच्या खांद्यावर असतो. इट इज अ मायक्रो सेन्सर. करेक्ट. आणि यू त्याचं कॅन मॉनिटर युअर इंटरप्रिटेशन ब्लड शुगर. आणि त्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला छोट्या त्या रीडरवर येतं. करेक्ट. तर बऱ्याचदा पेशंट जेव्हा कन्फ्युज असतो की मी काय खावं म्हणजे माझी शुगर वाढणार नाही, तर त्याला जर का हा 14 दिवसाचा अभ्यास दिला की तू ते लाव आणि खाऊन बघ, तुला काय साबुदाण्याची खिचडी खाल्ली, एक रीडिंग घेतलं, अरे वाढली, मग ती नाही खायचं. मिलेट्स खाल्लं, ओके, नाही वाढली, ओके, दॅट यू कॅन सेफली इट. सो ही जी काय ट्रायल एरर आहे, प्रत्येक बॉडी त्याची मेटाबॉलिझम आणि आपल्याकडे असलेली पदार्थांची व्हरायटी ही इतकी आहे की पेशंटला खरोखरच हे कळतच नाही. डॉक्टर वेळ देत नाहीत. डायबेटॉलॉजिस्ट कडे गेल्यानंतर तो 2 मिनिटाच्या वर तुम्हाला वेळ देत नाही. सो हे प्रश्न पेशंट ऍक्च्युअली विचारूच शकत नाही डायबेटॉलॉजिस्टला की मी काय खाऊ? मग तो म्हणेल जा आता डायटिशियनला भेटा. आता ते डायटिशियनला डायबिटीस काय हे धड माहीत नसतं. सो पेशंटची खूप कुचंबणा होते. तर हा पॅच हे सोल्युशन तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्ही रेकमेंड करता का? हे जे आहे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंगचं जे आहे, ते आम्ही फक्त अशा पेशंटना ॲडवाईस करतो, की ज्यांचं HbA1c 10च्या पुढे आहे. आणि जे लोकं आता ही लाईफस्टाईल फॉलो करतायत, मेडिसिन घेणार नाहीयेत. हां. त्या लोकांचा कॉन्फिडन्स वाढण्याच्या दृष्टीने किंवा कसं तुमची शुगर कमी होतीये, हे कळण्यासाठी आम्ही करतो. कारण त्याचा खर्च बराच आहे. हो. म्हणजे आपल्याकडे येणारे पेशंट हे सर्व मध्यमवर्गीय असतात. त्यांना आपण काहीतरी असं सांगायचं, की ज्याला ₹2,500-3,000 ₹4,000 लागणार आहेत. तर ते पुष्कळ लोकं ते करत नाहीत. आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊन तुम्ही 2 तासांनी शुगर मोजणं ग्लुकोमीटरनी, हा सुद्धा तेवढा इक्वली चांगला मार्ग आहे. असं म्हणजे की आता ठीक आहे, CGMमध्ये तुम्हाला काही फार म्हणजे तुम्हाला प्रिक करायची गरज नाही आणि तुम्हाला डायरेक्टली रिझल्ट मिळतील. पण जे लोकं इतके अवेअर असतील, त्यांना असं करायची इच्छा आहे, त्या लोकांना नक्की बसवायला काही हरकत नाही. त्यांची जर तेवढे पैसे खर्च करायची तयारी असेल. पण कॅम्पेन म्हणून आम्ही ते कोणाला तशा अर्थाने सांगत नाही. नाही, कॅम्पेन असं नाही सर, पण म्हणजे ज्याला परवडू शकतं हां. किंवा ज्याची इच्छा असेल तर ते इतका सोपा मार्ग आहे तो आणि तो त्याचं टाइम टेबल मेंटेन करू शकतो. डायरीमध्ये नोंद ठेवू शकतो, की मी आज एक आंबा खाल्ला आणि माझी शुगर इतक्यानी वाढली. सो त्याला त्याचं स्वतःचं ज्ञान मिळतं. सॉर्ट ऑफ इट इज लाइक सेल्फ एज्युकेशन फॉर द पेशंट. असं माझा म्हणण्याचा उद्देश आहे. हरकत नाही म्हणजे अशा लोकांना ज्यांना परवडतं, त्यांना सांगायला काही हरकत नाही, की त्यांना अवेअरनेस त्याच्यातून येऊ शकेल. काय खाल्लं की काय होईल ते. म्हणजे काही पेशंटच्या बाबतीत नक्की याचा विचार करता येऊ शकेल. ओके. थँक यू सर. थँक यू.
नातू मॅडम संपवायचं? हो नमस्कार गुरुजी. हरि ओम. ठीक आहे. आज खरंच तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात दीक्षित सर. आमचे मस्कर गुरुजी आमचे तुमच्याशी जे बोलले ते अध्यक्ष आहेत, आमच्या योग विभाग प्रमुख आहेत. त्यांच्या वतीने मी हे काम करते आभार प्रदर्शनाचं, की इतक्या बिझी शेड्यूल मध्ये मला माहितीये तुम्ही किती बिझी असता, त्याच्यात तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या साधकांशी, पार्टिसिपंट्स पीसीओडीच्या सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्याबद्दल खरंच परत एकदा मनापासून आभार. आणि आमच्या ट्रीप ह्या सगळ्या ग्रुपमध्ये जे जे टेक्निकल टीम आहे, ज्यांनी हे आपल्याला ऑनलाईन करायला मदत केली, घंटाळी मित्रमंडळाचे सगळे शिक्षक, नंतर ह्या पीसीओडीचे प्रमुख डॉक्टर छाया भडकमकर, श्याम पेंडसे ऑर्गनायझर, या सगळ्यांचे मनापासून आभार. हरिओम. मला वाटतं आता उल्का एक 2 मिनिट. उल्का एक 2 मिनिट. हा डॉक्टर बोरगावकर बोलतीये. 2 मिनिट. हा ओके ओके. मी मुद्दाम म्हणजे माझ्याकडून सुद्धा सरांचे आभार मानते. कारण डायबिटीस वर्गाच्या प्रमुख आहेत त्या, आमच्या डॉक्टर बोरगावकर ह्या ज्या बोलतायत त्या. बरं. घंटाळी मित्रमंडळाचा 76वा डायबिटीसचा वर्ग सुरू आहे, विशेष दर 3 महिन्याचा. त्यांनाही मी ही लिंक पाठवली होती आम्ही. हो, आणि त्यामुळे बरेच आमचे डायबेटिक्सचे पार्टिसिपंट्स आज हजर आहेत. मी पाहिले सगळं. तर आपल्याकडून खूप छान या विषयाची माहिती मिळाली. काही शंका मला वाटतं प्रत्येकाच्या मनात त्या होत्याच, पण त्या आता हे जे काही क्वेश्चन आन्सर झाले त्यातूनही त्याचं निराकरण झालेलं असणारच आहे. तर सर, मी पण माझ्या संपूर्ण जे पार्टिसिपंट्स आहेत आमचे डायबेटीसचे, त्यांच्या वतीने आपली मनापासून आभार मानते. आणि दुसरी गोष्ट, उल्काचे सुद्धा आभार मानते की आम्हाला तिने ती लिंक दिली आणि त्यामुळे एक या विषयाचा एक नवीन दुसऱ्या दिशेने मला वाटतं विचार करायची आम्हाला संधी मिळाली. आणि त्याप्रमाणे आमचे डायबिटीसचे जे पार्टिसिपंट्स आहेत ते जरूर त्या दृष्टीने विचार करतील. सर, मनापासून आभार आपले. मनापासून आभार दीक्षित सर. मला वाटतं लीव्ह करायला हरकत नाही मीटिंग. येस. हरिओम. हरिओम. धन्यवाद सर. हरिओम सर. हरिओम टू एव्हरीवन.